आणि आज आम्ही जाणार आहोत मनालीसाठी. मनालीला जाताना आम्हाला रोडमध्येच लागलंय फॅक्टरी आउटलेट. 80 रुपीजला मफलर आहेत, शॉल वगैरे आहेत 100 रुपीजला. 300 बोथ साइड. ये आएगा शॉल्स सेमी वगैरह. पश्मीना. पश्मीना जो होता है शीप का नेक का बाल होता है 25. ये भी 400. फैक्ट्री है ना इसलिए सस्ता मिलता है. असा आहे आमचा आजचा रूम. खूप मस्त इकडे कबर्ड वगैरे आहे, इकडे वॉशरूम आहे आणि खूप मोठा असा छान मिरर दिलाय. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर हा आहे आमच्या ट्रिपचा डे 3 आणि आज आम्ही जाणार आहोत मनालीसाठी. म्हणजे मनालीकडे जाणार आहे. शिमला आमचं झालं तर मनालीला जायचं. तर मनालीला जायला आम्हाला जवळपास 6 ते 7 तास लागतील. तर आम्हाला जायचं आणि मध्ये 1-2 स्पॉट आहे ते पण आज बघणार आहे. तर आता आम्ही हॉटेलमधून निघतोय. चेकआउट आहे आमचं. आता आधी आम्ही ब्रेकफास्ट करू, त्याच्यानंतर चेकआउट करून मग आम्ही निघू मनालीला जायला. सो चलो बघत राहा आपला आजचा पण ब्लॉग. हा आमचा रूम होता असा आणि आम्ही पॅकिंग वगैरे केलेली आहे. आज आम्हाला ब्रेकफास्टमध्ये आहे इडली सांबर, दही आणि आलू पराठा. असं काय आम्ही आता नाश्ता करतोय पटकन पटकन. आता आम्ही लंच ब्रेकसाठी थांबलोय. परत आम्ही जेवण वगैरे करून त्याच्यानंतर आम्ही पुढे निघू मनालीला. म्हणजे ऑन द वेच आहोत आम्ही. सो जेवण वगैरे करू आणि निघू परत. हे काय घेतलं तर आता इकडे आम्ही डिसाईड करतो काय घ्यायचं. नमस्कार. तरी चांगली दिसते. हे असं काही आमचं हॉटेल होतं. इथे आम्ही आता लंच केलंय आणि आता आम्ही चाललोय. आणि या आहेत आमच्या ग्रुपच्या ट्रॅव्हलर्स. आम्ही आता आमचं जेवण वगैरे झालंय आणि आम्ही चाललोय. पाण्याची बॉटल घेतली. पाणी तर पिल्या नाही जात पण लागतं सोबत, त्याच्यामुळे घेतली. चलो चलो. मनालीला जाताना आम्हाला रोडमध्येच लागलंय फॅक्टरी आउटलेट. तर इकडे शॉल, स्वेटर, जर्किन वगैरे खूप काही आहे. चल प्राइस वाला. 80 रुपीजला मफलर आहेत, परत 100 रुपीजला लेडीज लोकांचा काहीतरी शॉल वगैरे आहेत 100 रुपीजला. घेऊ तसं आहेत क्वालिटीनुसार. ठीक आहे, बघूया आपण. चलो काय भेटतंय का चांगलं. हे पूर्ण फॅक्टरी आउटलेट होलसेलर टाईप आहे. स्वेटर्स, मफलर, जर्किन, शॉल्स वगैरे सगळं काही. सो बघूया आता आपण. 300 बोथ साइड. ये आएगा शॉल्स सेमी वगैरह. पश्मीना. पश्मीना जो होता है शीप का नेक का बाल होता है 25% का नेक का बाल. 300. कशापासून बनलं ते पण सांगते आम्हाला. ये सेमी पश्मीना में पार्टी छान आहे का ही. 300. ये भी 400. फैक्ट्री है ना इसलिए सस्ता मिलता है. सस्ता होता है. ये आएगा 400. ये भी आएगा सेमी में. ये बनता है ऊपर. फॅक्टरी आहे ना. फैक्ट्री है. ये 450. ये भी है सेमी में 50% पश्मीना. मस्त मस्त आहे कपडा. छान आहे म्हणजे. हाँ हे पण छान आहे. ये कितने की है भाभी. 450.
ये आएगा जी प्योर पश्मीना की स्टार्टिंग। हाँ गरम राहते. प्योर है क्या? हाँ जी, ये स्टार्टिंग है, ये 600। आपने कहाँ देखा था जो महंगा था? शिमला तो बनता नहीं है ना वहाँ पे। चांगली प्राइस वाटते बाबा. ये देखिए, भी आएगा हैंडस्पन में चिनार बॉर्डर, यहाँ का जैसे मशीन में हैंडमेड रहता है। हाँ, ये हैंडलूम पे बनता है। ये कितने की है? 600। ये भी है प्योर में, इसमें 2 शॉल्स इकट्ठे इंटरवीव्ड है, देखो डबल होता है, 2 साइड से चलता है। 600। गरम वाटलं पाहिजे बरं काही लक्षात ठेवा. अरे गरम वाटेल. रैबिट वूल में 400। ही वाटत ती गरम. ये याक वूल, याक छिलकीवाला. ये 500। याकच्या केसांपासून. याक चिकन समार दिसत नाही. ट्रेडिशनल ये 600। देखिए, हे जरा इससे चांगले ऊपर आहे. भी है रेंज, अगर इससे ऊपर हे बघ देखिए हे ब्लँकेट सारखं वाटतं डायरेक्ट. अरे बघ असं पाहिजे. अपने कलर है। असं हे 300 रुपये. हा नाही खरं म्हणजे रियल लेडी फॅक्ट सांगतो मी. ये 300। कौन सा इसमें और इसमें क्या फर्क है जी? देखो, ही पण गरम वाटते मला. बड़ी बात, इसके बॉर्डर्स की वीविंग के पैसे ज्यादा होते हैं, हा और ये बी ग्रेड है, ये सी ग्रेड है, ग्रेडिंग का फर्क है, इसके कारण प्राइस। अच्छा. स्वेटशर्ट्स वगैरे इकडे पण आहे खूप बघा. ब्लँकेट्स पण मस्त आहे. 1000 रुपयाला. 1000ला आहे. चांगलं आहे ना आपल्या इकडं. नाही झाड आहे हे. 1000ला एवढं झाड नाही भेटत आपल्या इकडं. हे बघा, याची प्राइस तुम्हाला दाखवते मी. हे जाड ब्लँकेट एकदम, आणि MRP त्याची किती आहे 2500, आणि फॅक्टरी रेटला ते 1000ला पडते. पण मला माहिती नाही आपल्या इकडे, मी प्राइस बघितलेली. फॅक्टरी रेट म्हणजे चांगलं आहे असं. आम्ही आता मनालीमध्ये एंट्री केली आहे, आणि खूप सारा बर्फ, आणि जो मागे स्नोफॉल झाला त्याच्यामध्ये ह्या गाड्या अडकलेल्या, लोक इकडेच सोडून गेलेले. बघू शकता तुम्ही, खूप सारा बर्फ पडलेला दिसतोय. फायनली आम्ही आता आमच्या रिसॉर्टवर आलो आहे, आणि आमचा रूम, सो मी तुम्हाला रूम टूर देते. असा आहे आमचा आजचा रूम. खूप मस्त. इकडे कबर्ड वगैरे आहे, इकडे वॉशरूम आहे, आणि खूप मोठा असा छान मिरर दिलाय. छान फोटो वगैरे काढता येतील मला, आणि खूप सारी थंडी वाजते मला बोलता सुद्धा येत नाही, इतकी मला थंडी वाजली आहे. इकडे पण आपलं सामान वगैरे ठेवण्यासाठी आहे, आणि इकडे पण कप वगैरे सगळं आहे, बॉटल्स, मोठासा TV आहे, बेड, मस्त रूम आहे. आणि इकडे मागे बाल्कनीचा व्ह्यू आहे. आता हे सकाळी दिसेल, सकाळी छान असे व्ह्यू क्लिक करेल. सो असा आहे आमचा आजचा रूम. आता आम्ही डिनरसाठी जाणार आहोत, तर डिनर वगैरे करून आराम करणार आहे, म्हणजे झोपून घेऊ, आणि उद्यापासून मग आम्ही मनाली एक्सप्लोर करू. सो मी तुमच्यासोबत पण शेअरच करेल मनाली. पण थंडी फार आहे बाबा इकडे, खूप सारी थंडी. खूप घातलं आहे, डबल टिबल घातलं आहे, तरी पण इतकी सारी थंडी वाजती आहे. त्याला पण आता ऑप्शन नाही, आपल्याला हौस असते यायची आणि फिरायची. सो आता मजा तर करावीच लागणार आहे. आता आम्ही लंचसाठी आलो आहे. सो बघतो, हॉटेल पण भरपूर मोठी छान स्पेस आहे. हा, खूप छान आहे. चलो इकडे आता आपण, स्पेस पण खूप छान आहे, बघू शकता तुम्ही. चलो इकडे सगळे ठेवलेलं आहे, आपण घ्यायचं आणि खायचं आहे, बघू शकता. तर हे बघा, तर इकडे आहे पालक पकोडा, कढी खिचडी. खूप भारी वाटलं आम्हाला कढी खिचडी बघून. हो ना? हा, टेस्ट करून सांगतो डायरेक्ट आम्ही तुम्हाला. मस्त पण जेवण ना. रोटी, शिरा, पापड, आणि अजून 1-2 आयटम होते इकडे घेतल्याने. सुकी भाजी, अजून काय आयटम मध्ये आम्ही आणले नाही. हे बघा, छान अशी रोटी किंवा नान. आता छान असं आम्ही जेवण करतो, आणि आमच्या सोबतचे पण सगळे आले जेवायला.